सर्व शर्यतप्रेमींना रामराम। तर मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेले एक नवीन मैदानाचे अपडेट येत्या रविवारी दिनांक 19/10/2025 रोजी श्री बिरदेव यात्रेच्या निमित्तानं कोगनोळी तालुका निप्पाणी येथे भव्य अशा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर शर्यती या 5 गटामध्ये होतील। याच्यामध्ये भव्य जनरल बैलगाडी शर्यत, घोडागाडी शर्यत, घोडा एक बैल शर्यत, दुसरा चौसा बैलगाडी शर्यत आणि सुट्टा घोडा शर्यत असे हे 5 गट असणार आहेत शर्यतीमध्ये। तर सर्व शर्यती या जनरल गटाच्या होतील। तर प्रथमतः आपण भव्य जनरल बैलगाडी शर्यतीचे जे पारितोषिक आहे ते कशा प्रकारे असणार आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूया। तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,01,000 रुपये असणार आहे आणि हे माननीय श्री प्रीतम वीरकुमार पाटील माजी तालुका पंचायत सदस्य यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। तर द्वितीय क्रमांकासाठी 71,001 रुपये सौ अक्काताई अप्पासो खोत अध्यक्ष ग्रामपंचायत कोगनोळी व कल्पना विनायक आवटे उपाध्यक्ष ग्रामपंचायत कोगनोळी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। तर तृतीय क्रमांकासाठी भव्य असं 51,001 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते यात्रा कमिटी कोगनोळी यांच्याकडून देण्यात आले। आणि घोडागाडी शर्यतीसाठी पण भव्य अशा बक्षिसांची खैरात आपल्याला बघायला मिळते। तर या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकासाठी 15,001 रुपये शेतकरी पेट्रोल पंप कोगनोळी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे बक्षीस। तर द्वितीय क्रमांकासाठी 10,001 रुपये श्री बबन बापूसो पाटील उपाध्यक्ष यात्रा कमिटी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। आणि तृतीय क्रमांकासाठी 7,001 रुपये दगडू शंकर नाईक ग्रामपंचायत सदस्य व केशव कृष्णनाथ पाटील यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। शर्यतीचा तिसरा गट एक घोडा एक बैल शर्यत। तर या शर्यतीसाठी अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 7,001 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 5,001 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 3,001 रुपये अशी पारितोषिके असणार आहेत। आणि शर्यतीचा चौथा गट दुसरा चौसा बैलगाडी शर्यत। तर याच्यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 7,001 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 5,001 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 3,001 रुपये अशी पारितोषिक असणार आहे। आणि शर्यतीचा पाचवा गट सुट्टा घोडा शर्यत। तर याच्यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 5,001 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3,001 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 2,001 रुपये अशी पारितोषिके असणार आहेत। मैदानाचा संपूर्ण पट्टा हा माळपट्टा असेल आणि कोगनोळीकरांचं मैदान हे नेहमीच रास्त मैदान होत आलेलं आहे। जसं दरवर्षी रास्त मैदान होतं तसंच यावर्षी कडक नियमांचं पालन केले जाईल। कोणत्याही प्रकारची बॅटरी, लाठी, काठी किंवा मेजॉरिटी मैदानामध्ये खपवून घेतली जाणार नाही। आणि जर तुम्हाला या रास्त मैदानाचा थरार अनुभवायचा असेल तर मित्रांनो नक्कीच यायला लागते रविवारी कोगनोळीच्या माळात। आणि या मैदानाच्या अपडेट नंतर व्हिडिओला देतो मी विराम। बोला जय श्रीराम। धन्यवाद।